आज आमचा गावाकडचा दुसरा दिवस होता. मी सासरी आले होते आणि ओजस ना पिंजऱ्यातून बाहेर सोडलेला वाघ जसा असतो ना, म्हणजे बाहेरच फिरत असतो, तसं काही चाललं होतं त्याचं. नुसतं बाहेर 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 आणि फक्त खेळ. आता सानूला खेळायला कोणी फ्रेंड नव्हती, त्यामुळे तिचं दगड टाकणं, माती टाकणं हेच चाललं होतं. आणि असं काही मोकळं रान बघितलं ना खूप भारी वाटतं. आता बाहेर खेळले म्हणजे पाय दुखला, हे लागलं, ते लागलं, येणारच. आता आम्ही गावी आलो यात्रेसाठी, त्यामुळे यात्रेची ही थोडीफार तयारी. आता इथं आम्ही भडंग करत होतो. तसं तर यात्रेत 2 बकरी कापणार आहेत, पण आधी आलेल्या लोकांना ना थोडं चहा पाणी नाश्ता द्यायचा असतो ना, साठी ही सगळी तयारी चालली होती. आता भडंग तरी खूप छान झाला होता, कारण आपला घरगुती कोल्हापूर मसाला असतो ना, खूप चटपटीत आणि कलरफुल असतो. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये हे दिसत नसेल, पण खरंच खूप छान झाला होता. तर तुम्हाला सर्वांना पण यात्रेचं खूप आग्रहाचं निमंत्रण आहे, या सगळ्यांनी. आणि नाही आला तरी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला यात्रा दिसेलच आणि त्यामधून तुम्ही सहभाग होऊ शकता. तर इथून पुढे आता यात्रा असणार आहे किंवा आम्ही गावी असणार आहे, तर व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येईल, तर प्लीज तेवढं ॲडजस्ट करा. त्यानंतर हे संध्याकाळचं पावसाचं वातावरण, त्या विजा बघू शकता तुम्ही, वीज तुम्हाला दिसली असेल आणि हा मातीचा सुगंध.